नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर फेसबुकला एक ताईची कमेंट होती का कुठलं पण त्यांनी ब्लाऊज कटिंग करू द्या, बाही त्यांच्याकडून कमीच पडते. तर खास त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. आता मी 38 चेस्टमध्ये दाखवते, तर थोडंसं समजून घ्या. खूप यूजफुल हा व्हिडिओ आहे आणि त्यानुसारच कटिंग करा. आता 38मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर आता आपण हे अस्तर होतं 1 मीटर बरोबर. आता आपल्याला घडी लागती 9.5ची, तर मी ते पण तुम्हाला पुढे सांगते. 9 9.15ची घडी लागते. पण आता आपण 4 लेअरमध्ये जर घेतलं तर आपली बाही पूर्ण ही होणार नाही. काय होतं मग ज्यावेळेस आपण जोडतो तिथं कमी पडेल. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 साईडला जॉईंट द्यावेच लागतात. तर मग आपण 4 साईडला जॉईंट न देता आपण 2 साईड जॉईंट देऊ. म्हणजे हे जे मी हात जो कमी पडलेला कपडा आहे इथं जॉईंट देऊ आणि बाही आपण पूर्ण करू. तर मी तुम्हाला अगोदर दाखवते का घडी घेताना कसं घ्यायचं. ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो तर आपण पाठीचा भाग उचला किंवा फ्रंट भाग कोणता पण उचला, तर आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण ऍड केलेले आहे. हा 38 चेस्टमध्ये हा ब्लाऊज मी कटिंग केलाय. तर मग मी जशी पद्धत वापरते मी तुम्हाला ते सांगते. बघू शकतात आपल्याला तिरकं चेक करायचंय किती बसतंय माप. 8.5 इंच एकदम परफेक्ट आले. तर आपल्याला अगोदर 8.5 इंचावर एक मार्किंग करायची. आता एकदम सोपी पद्धत आहे. घडी हे कमी पडलं तरी काही हरकत नाही, आपण याला जॉईंट देऊ. तो पण कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवून. आता 8.5 इंचावर आपल्याला अगोदर एक मार्किंग करायची एकदम बरोबर, बघू शकतात. आणि नंतर आपल्याला 1 इंच उरण एवढं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे. तर एकदम परफेक्ट असं 1 इंच कपडा उरतोय. 8.5ची घडी घेतली. तुमच्या घडीमध्ये कमी जास्त होऊ शकतं कारण हा 38 चेस्ट आहे म्हणून 8.5ची घडी आली. याच्यापेक्षा जर कमी चेस्ट असन किंवा जास्त असन तर ही घडी 8.5ची राहणार नाही, या घडीमध्ये बदल होईल. तर सविस्तर हा व्हिडिओ बघा. आता कस्टमरची बाही आहे 10 इंच. तर आपण हा अस्तरचा ब्लाऊज शिवतोय तर याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे 11 इंचाची बाही झाली. तर आपण एक याला लाईन आखून घेऊ. आता लाईन आखून घेतल्याच्या नंतर 38 चेस्टमध्ये आपल्याला काय करायचंय, 3.5 इंच आपल्याला खाली घ्यायचंय. आपल्याला इथपासून 3.5 इंच घ्यायचंय. कारण कधी पण हे माप एकसारखं नसतं. 2.25, 2.5, 3 असं नसतं. तुम्ही चेस्टचा 12वा भाग घ्या आणि त्याच्यानंतर हे माप किती येते ते चेक करा. म्हणजे इथपासून टेप धरायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची. तुमचं जे काही माप असन कमी जास्त असन तर 2.5, पावणे 3, 3 असं येऊ शकतं. छातीचा 12वा भाग घेऊन तुम्ही हे माप टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम सविस्तर लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यायचं. तर कस्टमरचा दंडघेर आहे 5 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ऍड करा. जर काही गोष्टी समजल्या नाही तर लगेच कमेंट करा, म्हणजे आपण त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवू. आता ही जी आपण 2 इंचाची मार्किंग केली ही एक्स्ट्रा मार्किंग आहे, तर आपण ही इथं जॉईन केली बरोबर. 1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं तिथं. आणि नंतर ही आपली घडीनुसार केली का ही आपली फिटिंगची आहे लाईन. तर इथं फिटिंगच्या याला आता प्रश्न पडतो का आपल्याला कुठपासून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. तर आपण 2 इंचापासून जरी आकार दिला तरी चालते. ही बंद बाजू आहे, आपण 4 लेअरमध्ये कटिंग दाखवतोय. ही पूर्ण बंद बाजू आहे. आता कटिंग आकार देताना डायरेक्ट खडूचा इथं पॉईंट इथं ठेवू नका, तर थोडंसं मागं घ्या, म्हणजे आपल्याला हाताला वळण द्यायला जमून जातं. आणि नंतर याला असा पॉईंट देऊन घ्या. तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग ही सविस्तर सांगितलेली आहे. आता आपण याची कटिंग करू. आता जॉईंट पण कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करते. आता हा उरलेला जो तिरका कपडा आहे आपण एवढा काढून टाकू. आता आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे का आपली एक लेअर म्हणजे एक साईडची बाही पूर्ण ही कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला जॉईंट फक्त ह्या 2 साईडला द्यायचा आहे. तर तुम्ही कुठला पण कपडा उचलू शकतात आणि नंतर त्याला ज्यावेळेस तुम्ही अंदाजे असा जरी कपडा ठेवला, अंदाजे असा जरी ठेवला तर तुम्ही अगोदर जॉईंट द्या. जॉईंट दिल्याच्या नंतर मग याचं माप घ्या आणि याचं माप घेतल्याच्या नंतर जेवढा कपडा उरतोय कडेकाठाचा सगळा तो कट करून टाका आणि नंतर आपली बाही एकदम कंप्लीट होणार. तुम्हाला ही पद्धत आवडली का नाही नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.